नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तर पाहिला असेल विषय आणि विषय पाहून 2014चा GR काय म्हणतोय आणि आता लेटेस्ट 2024 आणि 2025 मधले निघाले GR म्हणजे अध्यादेश शासनाचे काय आहेत. आणि आता वर्तमानपत्रामध्ये जी बातमी येते की ज्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण द्रव्य विभाग आहेत अशा ठिकाणी सुरक्षारक्षक घेण्याकरता शासनाची मान्यता मिळालेली आहे आणि त्याला वित्त विभागाची सुद्धा मान्यता मिळालेली आहे की जेवढी रक्कम असेल जी वर्षाची ठरवलेली त्याची रक्कमेचं तरतूदसुद्धा शासनाने त्याच्यामध्ये केले, त्यामुळे त्यांना घेण्यास काहीच हरकत नाही असं या वर्तमानपत्रामध्ये. तर या संपूर्णतः माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला व्हिडिओ येत राहतील. व्हॉट्सअप आणि फेसबुकची वाट पाहायला लागणार नाही. मित्रांनो, चला तर जाऊया आपल्या विषयाकडे. वेळ दौडू नका, वेळ आपल्याकडे फार कमी असल्या कारणाने कमी वेळेतच आपल्याला हे सर्व काही करायचं आहे. चला तर जाऊया. आपला विषय असा आहे की 2014चा GR काय सांगतोय. 2014चा GR असा आहे की बाह्य यंत्रणेमार्फत जर सुरक्षारक्षक आपल्याकडे घ्यायचे असेल तर त्याला निवेदन काढायची नाही. महाराष्ट्रातील संपूर्णतः महाराष्ट्रातील जेवढे शासकीय आस्थापना म्हणजे शासकीय आस्थापना जेवढे जे असतील त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक यांना प्रथम प्राधान्य आहे. तुम्हाला जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे त्याची मागणी करायची आहे. प्रत्येक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्याचे मागणी प्रत्येक जिल्ह्यामधील त्या आस्थापनेनं शासकीय आस्थापनेनं तिथे मागणी करायची आहे. जर ती सुरक्षारक्षक पुरवू शकले नाहीत तर मग नंतर निवेदन वगैरे काढून त्याच्या टेंडर जे असतं त्याच्या पद्धतीनं ते घ्यायचं असं संपूर्णतः त्या GR मध्ये म्हटलेलं आहे. त्या GR मध्ये सर्व काही गोष्टी आहेत मित्रांनो, परंतु आपण एवढंच घेऊया, जी संपूर्णतः माहिती आहे तेवढंच घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आता हे वर्तमानपत्राला आलेली बातमी 2014 मधला GR आहे. तर 2014 मधल्या GR मध्ये आत्ताच आपल्याला झालेली बैठक, कामगार मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये झालेली बैठक, याच्यावरती सुद्धा मित्रांनो बरंच खलबतं झाली. कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी तो GR मधलं सर्व काही माहिती शासनाला सांगितले की अशा पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर पहिली आपल्या शासकीय आस्थापना आहेत आणि त्या शासकीय आस्थापनामध्येच करायला हवी. कारण शासकीय आस्थापनामध्ये आता सुरक्षारक्षक दल याचं भरणा करायचं आणि सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांना बाबा बेकार करायची अशी काही ती परिस्थिती सध्या उद्भवलेली दिसते. कारण आपले 90% सुरक्षारक्षक जर म्हणले ना मित्रांनो, सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तर शासकीय आस्थापनामध्येच आहेत. महाराष्ट्रातल्या संपूर्ण शासकीय आस्थापनामध्ये 90% आपले सुरक्षारक्षक तिथेच आहेत. मग आपले सुरक्षारक्षक किती बेरोजगार होतील की नाही. आणि म्हणूनच मागे आपण एक व्हिडिओ होता मित्रांनो की नोकरी वाचवा आपली. आपल्या आसपास ज्या काही घटना घडतात ते तत्काळ हे आपल्या संघटनेला येऊन द्यायला पाहिजे. एक आत्ताच घटना घडले रायगड जिल्ह्यामधली, बहुतेक ती आहे आणि त्याच्या संदर्भात मी आता माहिती घेतो आहे. तत्काळ त्या ठिकाणी संघटना जाऊन त्यांनी सर्व काय तिथे थांबवलं, सगळ्या काही गोष्टी. तो विषय वेगळा आहे, त्या वेगळ्या विषयी आपण बोलूच. पण सध्या जो आहे तो असा मित्रांनो 2014 मधला GR आहे. त्याच्यानंतर शासनाने 2017 सुद्धा बदल ह्याच्यामध्ये केला, परंतु त्याच्यामध्ये फारसा नाही आहे. पण अंमलबजावणी जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी अंमलबजावणी परिपूर्ण शासनानेच केलेली नाही आहे. बरोबर आहे का. आणि मग आता हे बाह्य यंत्रणेमार्फत जे हॉस्पिटल्स आहेत, अन्य कॉलेजेस आहेत, जे वैद्यकीय कॉलेज आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक असावेत असं शासनाच्या अधिकाऱ्याने शासनाकडे मागणी केल्यानंतर शासनानं, तुम्ही आता वर्तमानपत्रामध्ये पाहिले असेल की शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे की हां, तुम्ही बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षारक्षक नेमणूक करू शकता, सुरक्षारक्षक कर्मचारी. आणि त्याला वित्त विभाग जे आहे ते आपले अर्थ विभाग त्यांनीसुद्धा ती जी काही रक्कम असेल, वर्षाची जी काही रक्कम होत असेल त्यालासुद्धा त्याची मंजुरी आहे, ते मंजुरी दिलेली आहे अशी वर्तमानपत्रामधली ती बातमी आहे. म्हणजे सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षारक्षक घ्यायचे तिथे असं त्या वर्तमानपत्रामध्ये माहिती आहे. ते 2014च्या नियमानुसार. मग त्याच्यात 2014 नंतर मित्रांनो ते सांगूयाच मित्रांनो. तत्पूर्वी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. न्याय व विधी विभागाचे तसेच शासन निर्णय क्रमांक 25/12 प्रत
157 19/3/2014 कॉलम 1 व कॉलम 21 अंतर्गत शासन निर्णय क्रमांक GR 1506 क्रमांक 92 कलम 5 दिनांक 8/11/2006 कायद्यात रूपांतर करून कामगार विभागाचे संपूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये सर्व सुरक्षा रक्षक मंडळांना लागू करण्याबाबत. म्हणजे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सांगितले की 2006चा आणि 2014चा जो GR आहे त्याला कायद्यामध्ये रूपांतर करा. कंपल्सरी असं, म्हणजे कायद्यामध्ये आता हे GR काढले होते परंतु कंपल्सरी आता शासनाने करा की शासकीय आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक हे घेतले पाहिजेत. आता पत्र तुम्हाला मी दाखवतो वरती स्क्रीनवरती की पत्र भरपूरसं मोठं आहे मित्रांनो. आणि मग कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी हा विचाराने सुद्धा शासनापुढे विचार मांडला परंतु शासन त्याच्यामध्ये काडीमात्राचं त्यांनी काहीच गोष्टी केल्या नाहीत. नंतर परत आणखीन एक पत्र दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शैक्षणिक व औषधी द्रव्य विभाग या सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यासंदर्भात निर्माण केलेल्या सर्व विविध शासन निर्णयाबाबत जे शासनाला तेही पत्र दिलेलं आहे की शासनानं जो आत्ता तुम्हाला ह्याच्यानंतर मी सांगेन की बाबा आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये शासनाने GR किती काढलेत. आता हे पत्र दिले बरं का, प्रत्येक संघटनेने पत्र दिलेलं आहे. संजय दादांनी पण पत्र दिले, आपल्या सर्वांनीच पत्र दिले. आता GR बघा, हे एक GR तर तुम्हाला सांगितलं मित्रांनो 2 एप्रिल 2025चा शासन निर्णय GR आहे. ह्या GR काय सांगतोय मित्रांनो, शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार विभाग. आता हे लय मोठं काय काय, वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभागातील अत्यावश्यकते शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय मिरज, हे आता हे मिरजमध्ये येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व यंत्रसामग्री फर्निचर इतर वस्तूंच्या सुरक्षा दृष्टीने अतिरिक्त 15 सुरक्षा रक्षकांची सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ MSF यांच्याकडून घेण्यास प्रस्ताव आयुक्त वैद्यकीय शिक्षण व सेवा संचालन यांनी संदर्भ क्रमांक 4 वरील पत्रान्वये शासन सादर केला होता. त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे अतिरिक्त 15 सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबत शासनाचा निर्णय विचाराधीन होता. आता हे होता, आता हा एक झाला मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला दुसरं सांगतो. आता दुसरं ह्याच्यामध्ये आहे वैद्यकीय विभाग शिक्षण द्रव्य, हे कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला, मिरज येथील झाले. आता दुसरं आणखीन एक आहे, तिथे 21 सुरक्षा रक्षक पाहिजेत. आणि तिसरा एक सुरक्षा आहेत भंडारा त्या ठिकाणी आहेत. हेच सेम तुम्हाला जर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासकीय वैद्यकीय विद्यालय भंडारा इथे किती पाहिजे सुरक्षा रक्षक, इथे 40 सुरक्षा रक्षक 3 पर्यवेक्षक असे पाहिजेत मित्रांनो. असे बरेचसेच आहेत, तुम्हाला मी हे सर्व सांगतोय. काही ठिकाणी 21 सुरक्षा रक्षक पाहिजेत. 6 फेब्रुवारी 2025चा GR आहे, तो बुलढाणामधला आहे. म्हणजे हे जे शासन निर्णय आहेत, हे GR आहेत, जवळजवळ 5 ते 7 GR शासनाने काढलेत विचाराधीन. आता इथे काय म्हटले माहिती आहे का, शेवटी विचाराधीन होती, शासनाच्या विचाराधीन होती असा शब्द आहे बरं का ह्याच्यामध्ये. शासनाचं मित्रांनो ना, हे शब्दामध्ये लय खेळ आहेत. आता मग त्यांची सुरक्षा यंत्रणा घेतली का, घेण्यासारखी आता सर्व काही परिस्थिती चालू आहे. मग 2014चा GR काय सांगतोय, जो शासनानेच काढलेला आहे. 2006चा काय म्हणतोय की हेच की जे काही शासकीय आस्थापना आहेत, आता हे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय औषधद्रव्य विद्यालय आहेत, त्या ठिकाणी कोणते सुरक्षा रक्षक घ्यायला पाहिजेत, सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक प्रथम घ्यायला पाहिजेत. अहो, आमचे सुरक्षा रक्षक इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये प्रतीक्षा यादी पहा मित्रांनो, किती प्रतीक्षा यादी. आमचे सुरक्षा रक्षक 4-4, 5-5 वर्ष झालं भरती होऊन तसेच आहेत, पण त्यांना कामावरती घेऊ शकत नाहीत कारण कामच नाही आहे. आणि हे शासन असा निर्णय काढते मित्रांनो. मग शासनच्या निर्णयाला काय म्हणायचं, धडाधड निर्णय काढते शासन आणि त्याला मंजुरी देत आहेत आणि कुठे काय चाललं आहे. आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घ्यायचे सोडून ते दुसरेच काहीतरी. आता काय ठिकाणी
महामंडळाचे पण नाहीत आणि आपल्या मंडळाचे पण नाहीत. तिथे दुसऱ्याच्या एजन्सीचे सुरक्षा रक्षक आता त्या ठिकाणी यायला लागलेत. आपले सुरक्षा रक्षक हटवू नका मित्रांनो. अशी परिस्थिती मित्रांनो आता उद्भवते. म्हणूनच मी मागे म्हटलं होतं की आपली सुरक्षा रक्षक आणि आपली नोकरी जी आहे ती वाचवली पाहिजे. मित्रांनो, तत्काळ आपण संघटना प्रतिनिधींच्याकडे पहिले धाव घ्या. कारण संघटना प्रतिनिधींच्याकडे मित्रांनो, संघटना म्हणली की त्याच्याकडे वकील, फौज, फाटा सगळा काय असतो. त्याच्यावरती ताबडतोब सगळ्या काय गोष्टी करता येतात. आपण इकडून तिकडून जर धावून वेगळा वेळ वाया जर घालवला तर मित्रांनो वेळ वाया घालवून चालवत नाही. म्हणून तुम्ही ज्या संघटना प्रतिनिधीकडे जायचं असेल त्यांच्याकडे जा. आता हे शासन निर्णय पहा मित्रांनो, मिरज नाही, सांगली नाही, तुमचं बुलढाणा नाही, धुळे, औरंगाबाद, संभाजीनगर अशा प्रत्येक ठिकाणचे हे GR आहेत मित्रांनो. पण ते प्रत्येक GRमध्ये तेच म्हटलेलं आहे की लास्टची ओळ तुम्हाला सांगतो की 21 सुरक्षा रक्षक खाली नमूद केलेल्या प्रकारे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मस्को याच्यात पुरवठा करून उपलब्ध करून घेण्यात त्याकरता म्हणजे असं हे बरेच आहे. म्हणजे खर्चाची मान्यता थोडक्यात दिली, परंतु घेतले किंवा ह्यात घ्यायचे असं नाही. आता ह्याच्यामध्ये मी सगळे वाचले, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हेच आहे की मिरज येथील 21 सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असं आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, या संदर्भामध्ये माझ्याकडून काय थोडीशी माहिती कमी असेल, परंतु ही जी काही माहिती आता मी तुम्हाला पुरवली ही माहिती तुम्हाला समजली असेल की कशा पद्धतीनं शासन चाललेलं आहे, अधिकारी वर्ग कशा पद्धतीनं या सगळ्या काही गोष्टी करतायत आणि याच्यामध्ये मग आम्ही काय केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा घ्यायची असेल तर सुरक्षा रक्षक दल या ठिकाणाचेच घ्यायचे. सुरक्षा रक्षक मंडळाचा कुठं उल्लेखच नाही आणि 2014चा तो म्हणतोय. आणि म्हणूनच कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेबांनी सांगितले की 2014चा जो GR आहे त्याला कायद्यामध्ये रूपांतर करा. म्हणजे कंपल्सरीच ज्या आस्थापनेला, शासकीय आस्थापनेला सुरक्षा रक्षक आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचेच प्रथमतः सुरक्षा रक्षक घ्यायला पाहिजे. आता आपण मुंबई महानगरपालिका पाहिली तर तिथे तब्बल 4000 सुरक्षा रक्षक लागतात पूर्ण मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक यंत्रणेमध्ये. तिथे आपल्या मंडळाचे किती सुरक्षा रक्षक आहेत? फार कमी सुरक्षा रक्षक आहेत. आणि जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सुरक्षा रक्षक तिथे काम करत आहेत ते जवळजवळ 3-3.500 सुरक्षा रक्षक काम करत आहेत. मग हे कशा पद्धतीने चाललं आहे मित्रांनो? ह्याला कोण जबाबदार आहे? शासन त्याची अंमलबजावणी करते का? मंडळाचे अधिकारी कशा पद्धतीने काम करत आहेत? हे अशा पद्धतीने हे चालतं का? कायदा काय म्हणतोय? या सगळ्या बाबी मित्रांनो आपल्याला समजले पाहिजेत. म्हणून जी संघटना आता लढायला पाहिजे ती संघटना मैदानामध्ये उतरण्याची तयारी चालू आहे. अश्विनीताईसुद्धा तयारी करतायत, मैदानामध्ये उतरण्याची म्हणतायत. बास झाला आता, आपण मैदानामध्ये उतरलं पाहिजे. सगळेजण तयारी आपापल्या पद्धतीने चालू आहे. संघटना प्रतिनिधी मित्रांनो लढण्यासाठी तयार आहेत आणि त्यांच्या पाठीशी आपणसुद्धा उभं राहिलं पाहिजे, खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हे शासन निर्णय असे धपाधप निघत आहेत. आणि आताच ही वर्तमानपत्रामधली जी बातमी आली त्याच्यानंतरसुद्धा या सगळ्या काही गोष्टी आहेत. आता शासन याच्यावरती काय निर्णय घेतं आहे? आपला आवाज मित्रांनो बुलंद असला पाहिजे. आपला आवाज हा खणकर एकदम जबरदस्त असला पाहिजे. तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण पोहोचवला पाहिजे. कामगार प्रतिनिधीने पोहोचवलं पाहिजे की हां, या ठिकाणी आपण जर सुरक्षा यंत्रणा जर मागवत असाल तर सुरक्षा रक्षक मंडळाचेच प्रथम सुरक्षा रक्षक घेण्यात यावेत. जे बेरोजगार आमचे सुरक्षा रक्षक आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते 3 सुरक्षा रक्षकच प्रथम सुरक्षा रक्षक घ्यायला हवेत. हीच मागणी आता इथून पुढे मित्रांनो करायला पाहिजे. आणि तरच ही वेटिंग जी आहे ती वेटिंग आणि प्रतीक्षा आधी संपेल. म्हणून मित्रांनो 2014चा GR हा थोडक्यात मी तुम्हाला त्याची माहिती दिली. आणि 2025-24चे हे GR मित्रांनो जे जे आहेत महाविद्यालय आणि हेचं सगळं काही GRवरती GR काढून त्यांनी ते बाह्ययंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक दल यांचं घेण्याकरता त्यांनी ते सर्व मंजुरी वगैरे सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. असं नाही की त्यांचं घ्यावं किंवा घेऊ नये, परंतु प्रथमतः जे शासन म्हणतं आहे, कायदा जो सांगतो आहे त्याच्याप्रमाणे पहिले प्राधान्य सुरक्षा रक्षक मंडळालाच असायला पाहिजे. आणि म्हणूनच मित्रांनो इथंपर्यंतच आपण थांबूया. पुढचे जे विषय मित्रांनो गंभीर विषय आहेत. काय काय आस्थापना मित्रांनो आता वेगवेगळ्या एजन्सीज त्या ठिकाणी यायला लागल्यात. सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक
आपण खाकी परिधान केलं आणि आपल्या आस्थापना वाढतील असे वाटत होतं, परंतु हे कायद्याची अंमलबजावणीच केली नाही तर कशी वाढेल मित्रांनो. आणि म्हणून कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता, कायदा सक्षम अजून बनवण्याकरता मित्रांनो आपल्याला परत एक वेळ सगळ्यांनी आवाज उचलून त्या आवाजापाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे, यायचं आहे, झटायचं आहे. मित्रांनो तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.